नमस्कार, गुड मॉर्निंग. तर जेवण आज करून आले तर कपडे धुवू वाटेना आणि तुम्हाला दाखवलं बघा त्या मोठ्या दगडाखाली ना धामीन होती. धामीन काल आणि मला लय भ्या वाटलं. मग म्हणलं नकच कपडे धुवायला यायला, पण काय करावं, घरी पण धुवू वाटत नाही ना, लयच चिखलाचे कपडे असते ती. आज जेवण करून आले बघा, पोट भरून का नाही, त्यामुळं कपडे धुवू वाटेना. कंप्लीट किती वाजले असतेल्या, एक दीड वाजले असेल. आता त्यात झोपायचं किती आणि वाहतूक करायची किती, कारण आज रात्रभर लाईटच नव्हती, कसली लाईटच नव्हती. आणि 11 11:30च्या दरम्यान लाईट गेलती ना, त्यामुळं लाईटच नव्हती कसलीच. आणि मोबाईल पण माझं चार्जिंग नाही. म्हणलं चला बारका ब्लॉग बनवावं म्हटलं, कारण आपण लवकर टाकत असतो, त्यामुळं मला आधीच शूट करावं लागतं. आणि तुम्ही म्हणता भरपूर असे मला फोन पण आले की ताई गिफ्ट दाखव, गिफ्ट दाखव. आता हो का, 4-5 ताईंचे गिफ्ट आलेले ते मी तुम्हाला दाखवलं. आता जी आईसाठी साडी त्या ताईंना पाठवलेली आहे का ना, मी त्या ताईंना मला वेळसुद्धा नाही की फोन करून सांगायला की ताई साडी आली बरं का. हो का, दम भरला. काना बोलायचं म्हणलं ना लय अवघड असतंय बाईच्या जिंदगी. आणि त्यात काय झालं, माझं लय दुखतंय, त्यामुळं का नाही कितीही दुःख असलं तरी पण चेहऱ्यावर स्माईल हमेशा ठेवायची. कारण दुखणं का नाही, लेकरं चांगलं असलं की पळून जातं. आणि बाणू आजारी असल्यामुळं का नाही मीच आजारी पडल्यासारखं वाटायला लागले. पण मला खंपीनं परत मी बळ बांधते की नाही, मला आजारी पडायचं नाही, कारण माझ्या बाणूला मला नीट करायचं आहे. आता बाणूचा ते हात झालेला काळा निळा ते बराच व्हाय नाही की, भरपूर औषधं सांगितले ताईंनी फोन करून, बाळाला काय झालंय, बाळाला काय झालंय, बाणूबाईला काय झालंय. तर बाणूबाईला तसल्या पट्ट्या असतात का नाही, जिथं दुखतं चमकतं लावायच्या, ती पट्टी असा हाताला लावली होती, तिचा हात चमकला होता म्हणून. आणि ती 2 दिवस का 1 दिवस पूर्ण होती, त्यामुळं ती हात पूर्ण तिचं शिरा काळ्या भंगार पडल्यात आणि रक्त साकळलंय. जसं की एखाद्याला मारल्यावर कसं होतं त्या पद्धतीने झालंय. आता हो का, त्या पोरीला 5 बोटाने आम्ही दुखवत नाही किंवा वरडत सुद्धा नाही, कारण तिला कोणी वरडलं का नाही मला इतकं रडा येतं की असं वाटतं की त्या माणसाला मारावा. म्हणजे सांगायचा उद्देश असं की माझी आई पण नाही वरडत, दीक्षा पण, म्हणजे दीक्षाने काल वाटतं खात नव्हती, रडत होती वाटतं. मम्मी मम्मी ती म्हणत होती मोबाईल दाखव मला. मोबाईल बघत बघत तिला खायची सवय आहे. ती पण पोरगी किती आगाव आहे बघा, मोबाईल लावल्याशिवाय ते खातच नाही. मग तिला कार्टून लावून द्यायचं, नाहीतर देवाचे गाणे लावून द्यायचे, ती बघत टकळ लावून आपलं ते खाते. मग दीक्षाने चार्जिंग नव्हती मोबाईल म्हणून का बॅलन्स संपला होता बहुतेक. मग मी काल मालकाकडून पैसे घेऊन म्हणलं मला बॅलन्स पुरीला करायचं आहे म्हणलं, कारण घरी एकच मोबाईल आहे. आणि त्यामुळं आईचा मोबाईलवर मोठा मोबाईल आहे ना, मोठा म्हणलं तरी माझा पहिला जुना माहितीच आहे की तुम्हाला, ती चालू करून दिलेला आहे मी. त्यावर काय फक्त फोनच येते आणि यूट्यूब चालतं या. मग ती काय करते दीक्षा, मग माझे हेडप तिला लावून दिलं का नाही, माझा आवाज ऐकत ऐकत ती ना खाती. म्हणून मला तिच्यासाठी लवकर हेड्याव टाकावं लागतं आणि तुमच्यासाठी पण टाकावं लागते. तर नाहीतर तुम्ही म्हणसान की ताई तू 4ला हेड्याव टाकते, कारण मी ज्या वेळेस बाथरूमला येते का नाही त्यावेळेस हेड्याव टाकते, कारण मला तेवढंसुद्धा वेळ नाही की मी तुम्हाला हेड्याव लवकर म्हणजे 7-8 वाजता टाकावा. कारण तेवढ्या उशिरा टाकणं ही सवय नाही मला. आणि तसं तेवढ्या लवकर तर नाही का नाही आलं, 7-8 वाजता लगेच मला फोन चालू होते, ताई आज हेड्याव नाही आला असं होत्यात. त्यामुळं का नाही मला लवकर हेड्याव टाकायची ते तुम्हाला सगळ्यांना सवय लागलेली आहे, पहाटेपासून हेड्याव माझे बघायची. त्यामुळं का नाही मी लवकर टाकत असते. तर मला करायचे पंजे, कारण ऊन लय तावायला लागलंय. आता आबाळ गेलं, ऊन चांगलं पडलंय, ठोकळा चालू झाला, तुम्हाला तर दाखवलं. आणि तुम्हाला भटीवर दाखवायला काय अडचण नाही, पण मालक लोक हेड्याव बघतात आणि तिने म्हणले की भटीवर काढू नका, तुम्हाला कुठं काढायचं तिकडे तुम्ही काढू शकताय, भटीवर काढू नका.
म्हणून मी काय काढलं नाही तर, आणि जेवढं पण दाखवलं तेवढं ती मला खवळले म्हणजे कशाला दाखवता, तुम्हाला म्हणलं होतं का नाही असं असं प्रॉब्लेम आहे. तर मी म्हणलं, मी सांगितलं नाही की केममधले भटी आहे आणि बघा ना, असं नाही म्हटलं. फक्त मी दाखवलं की भावाच्या इकडं गेलेले, असं नाही का त्या म्हणजे थोडंसं पलटी केली मी. मला खोटं बोलायला बिलकुलच आवडत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. अजून भरपूर बिहारांच्या चिखल राहिलेला आहे, कारण 6 वाजता आम्ही चिखल थापायला लागलो. तर आता 1:30 वाजून गेली कंप्लेट. मग रात्रीचा भात होता तीच गरम केला कटाकना आणि खाल्ला बघा गटागटा आणि आली बघा. आणि आंघोळ म्हणचाल तर मी उठल्यावरच आंघोळ करते, कारण इथं आंघोळीला बिलकुल जागा नाही आणि गडी माणसं असतात. बरं दिसतंय का आपण एकलं माणूस, ते बरं दिसत नाही. मग सगळे उठायच्या आधी किती वाजता उठायचं ती कळलं मला, की त्याच्या आधी मी उठत असती आणि आंघोळ करत असती तेवढ्या थंडीचं बघा. मग कारण आता तुम्हाला भरपूर अडचणी आहेत त्या पण सांगणं मला बरोबर वाटत नाही. पण नाही, भटीवर बिलकुल सोय नाही, बाथरूमची पण सोय नाही आणि आंघोळीची तर नाहीच नाही. बाथरूमच्या तर जाऊ द्या, कुठं पण माणूस बसतंय आडबाजूला, इकडं ही हाय जागा. पण आंघोळी मेन आंघोळ तर लागतेच का नाही रोज, सांगा बरं. आणि तुम्हाला माहिती आहे, मी एक दिवससुद्धा आंघोळीचं नसते, मला आंघोळ ही करावंच लागते. कारण आंघोळ नाही केलं तर मला ते करमत बी नाही, आणि नाही का माझी मला चिळस येते. आणि बानूबाईलासुद्धा लवकर रोजच आंघोळ असते, एक दिवससुद्धा खाडा नसतो बानूचा. त्यामुळं का नाही बानूलासुद्धा लवकरच 7च्या 8चा आंघोळ असते. पण आता आई 9ला आणि 10ला घालायला लागली आंघोळ तिला, कारण थंडी होती म्हणून. नाहीतर मी असले ना तर बानूची आंघोळ बरोबर 8 8:30 वाजता तर होऊन जाते बानूची आंघोळ. मग बघा अशा गोष्टी असतात हो. तर तुम्हाला गिफ्ट बघायचं आहे ना तर सोमवारपर्यंत कंटिन्यू हेडव बघत राहावा. तुम्हाला गिफ्ट दाखवते त्या ताईंना काय पाठवलंय ती, बरं का. आणि संपूर्ण हेडव बघा आणि तुम्हाला गिफ्ट मी दाखवणारच आहे. त्या ताईने सुंदर अशी साडी पाठवली, पहिली पण सुंदर होती, आत्ता पण सुंदर आहे, एकदम मस्त फर्स्ट क्लास. आणि सगळंच फर्स्ट क्लास. मला बोलता येणार कारण झोप आली डोळ्यावर. तर चला, हेडव आवला असलं तर नक्कीच लाईक करा आणि कंटिन्यू हेडव बघा. तुम्हाला गिफ्ट मी नक्कीच दाखवणार, तुमच्यापासून काहीच लपवत नाही. तर चला, बाय.